गोपीनाथ मुंडे यांच्या घराण्यातील तिसरी पिढी आता राजकारणामध्ये उतरण्याचे संकेत मिळत आहेत। पंकजा मुंडेंनी एका YouTube लाईव्ह कार्यक्रम केला आणि त्यामध्ये त्यांनी आपला मुलगा आर्यमनला समोर आणून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला। आपल्या मुलाची आपल्या वडिलांसोबत त्यांनी अशी काही तुलना केली की सगळ्यांच्याच भोवया उंचावल्या। बघूया याबाबतचा खास रिपोर्ट। गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार असलेल्या पंकजा मुंडेंनी राजकारणात मुंडेंची तिसरी पिढी सक्रिय होण्याचे संकेत दिले। एका YouTube लाईव्ह कार्यक्रमात पंकजांनी त्यांचे पुत्र आर्यमन यांचं कौतुक केलं। गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे गुण आर्यमन मध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं। आर्यमन दादा आता ग्रॅज्युएट होणार आहे मे मध्ये। आता ते 22वे वर्ष त्यांना चालू आहे। ते ग्रॅज्युएट होणार आहेत मे मध्ये। माझ्यापेक्षा 100% त्यांचं राजकारणाकडे लक्ष असतं। जातीपातीच्या राजकारणाचा त्यांना खूप तीव्र असा विरोध आहे आणि घरामध्ये पण अमेरिकेहून येताना मला काही नाही आणलं, पण आमच्या घरात काम करणाऱ्या सगळ्या मुलांना गिफ्ट घेऊन आले। तर मला वाटतं मुंडे साहेबांचे ते गुण त्यांच्यामध्ये दिसत आहेत थोडे बहुत। बघू, पण सगळ्यांना आपलं कष्ट करावं लागतं, आपलं जागा मिळवावी लागते। त्यांनी पण लोकांवर प्रेम करावं, लोकांची सेवा करावी, गरिबांसाठी त्यांच्या मनात संवेदना असावी अशी माझी इच्छा आहे। सध्या अमेरिकेत शिक्षण घेत असलेले आर्यमन या लाईव्ह वेळी पंकजा मुंडे यांच्या सोबत होते। आर्यमन यांची ओळखही त्यांनी या लाईव्ह वर करून दिली। हे बघ, नमस्कार कर सगळ्यांना, से नमस्कार नमस्कार। असं चेहरा नीट दाखव। हो पण ठीक आहे, त्याला जरा सर्दी खोकला ताप आलाय, तो आता आलाय सुट्टीसाठी। नमस्कार कर। राजकारणात सगळ्यांनी त्यांची जागा मिळवावी असं सांगत आर्यमन यांनी कष्ट करण्याचा सल्लाही पंकजांनी या लाईव्ह कार्यक्रमात दिला। सगळ्यांना आपलं कष्ट करावं लागतं, आपलं जागा मिळवावी लागते। त्यांनी पण लोकांवर प्रेम करावं, लोकांची सेवा करावी, गरिबांसाठी त्यांच्या मनात संवेदना असावी अशी माझी इच्छा आहे। संस्कार तर मी असे दिलेले आहेत, बघू पुढे काय करता। गोपीनाथ मुंडे यांचे नातू आर्यमन बीड जिल्ह्यात मुंडेंचा वारसा चालवण्याची शक्यता पंकजांच्या या कौतुकामुळे व्यक्त होतीये। आर्यमन पालवे हे पंकजा मुंडे आणि अमित पालवे यांचे पुत्र आहेत। वांद्र्याच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल हायस्कूल मधून त्यांनी शिक्षण घेतलं। अमेरिकेमध्ये ते पदवीचं शिक्षण घेत आहेत। बॅचलर ऑफ सायन्स वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीतून ते बॅचलर ऑफ सायन्स करतायत। आर्यमन पालवे यांच्या राजकारण प्रवेशाचे संकेत पंकजा मुंडेंनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। अनेकांनी आर्यमनच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पंकजांचा मुलगा म्हणून नक्कीच त्याच्या अंगी हे राजकीय असे गुण असतील। एक राजकीय मोठं घराणं आहे आणि त्याला बालपणापासून त्यांनी तो बघत आलेला आहे, राजकीय चढाव उतार। आणि गोपीनाथरावांचं पण राजकारण त्यांनी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, तेव्हा त्याच्यावरती तो संस्कार झालेला असणं हे स्वाभाविक आहे। आत्ताच त्याच्याबद्दलच्या काही आडाखे बांधून आपण किंवा राजकीय मंडळींनी आणि एकूणच राजकीय वर्तुळामध्ये आर्यमनच्या संदर्भामध्ये समज गैरसमज असं निर्माण करणं, मला असं वाटतं की ते खूप घाईचं ठरेल। कोणताही राजकीय वारसा नसलेले गोपीनाथ मुंडे यांनी प्रमोद महाजनांच्या साथीनं राज्यात भाजपचा विस्तार केला। ओबीसींचा राज्यातला चेहरा अशी ओळख त्यांनी मिळवली। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्रिपद भूषवलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्याकडे आला। गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे या प्रमोद महाजनांच्या भगिनी आहेत। पंकजा मुंडे या राजकारणात आहेत। त्यांचे पती अमित पालवे तर पुत्र आर्यमन पालवे आहेत। प्रीतम मुंडे देखील राजकारणात आहेत। त्यांचे पती गौरव खाडे आणि मुलाचं नाव आहे अगस्त्य खाडे। तर यशश्री मुंडे या अविवाहित आहेत। बीड जिल्ह्यात 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे या खासदार झाल्या, तर परळी विधानसभेतून 2019 साली धनंजय मुंडेंकडून झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना आता 2024 साली पुन्हा परळीतून विधानसभेचं तिकीट मिळणार की बीड लोकसभेचं याचीही चर्चा सुरू आहे। धनंजय मुंडे अजित पवारांसह महायुतीत आल्यानंतर मुंडे बंधू भगिनींमध्ये संबंध पुन्हा चांगले झाल्याची चर्चा आहे। बीडच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विकासासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन या दोघांनाही केलंय।
निवडणुकीच्या प्रश्नावरही या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी आत्ताच याबाबत काही चर्चा करणं घाईचं ठरेल असं सांगत उत्तर टाळलंय. 24 नंतरच्या राजकारणात सक्रिय होणारे आर्यमान एकटेच नाहीत, तर इतरही अनेक नेत्यांची मुले या निवडणुकीनंतर राजकारणात सक्रिय झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळणार आहे. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या तिकिटांची चर्चा सुरू असतानाच आर्यमन या मुंडेंच्या तिसऱ्या पिढीला समोर आणण्याचा प्रयत्न पंकजांनी केल्याची चर्चा आहे. आर्यमन यांचं राजकीय करिअर आत्ताच सुरू होणार नसलं तरी येत्या काही काळात ते राजकारणात सक्रिय होतील असे संकेतच पंकजांनी दिले. लोकसभा की विधानसभा ती चिंता नका करू तुम्ही. योग्य वेळी योग्य निर्णय होईल, तुम्ही पाहाल. तुम्हाला काही शिकता आलं तर सकारात्मकता शिका, निर्भीडता शिका, संकटांना पाठ न देता त्यांना तोंड दाखवायचं, त्यांना भिडायचं शिका. आणि हे माझ्या वडिलांनी मला शिकवलंय. 2024 सालात नवी राजकीय पिढी समोर येताना दिसतीये. त्यामध्ये तेजस उद्धव ठाकरे, शिवानी विजय वडेट्टीवार, पूर्वा दिलीप वळसे पाटील, दीक्षा नितीन राऊत आणि सुजात प्रकाश आंबेडकर या नावांची चर्चा आहे. या नावांसह अनेक नव्या पिढीतील तरुण नेतृत्व राज्यात तयार होताना दिसतंय. महाराष्ट्राचा राजकीय वारसा ही पिढी येत्या काळात पुढे नेईल अशी शक्यता आहे. दिगंबर दराडे आणि उदय नागरगोजेसह संदीप साखरे, पुढारी न्यूज.